कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए हॅलो, हा काय अवतार करून घेतलास? ओ, सारंगला इम्प्रेस करण्यासाठी एखादा फालतू प्रयत्न केला असशील आणि तोंडावर पडली असशील, हो ना? तू वाटेल ते प्रयत्न कर अस्मी, पण तुला या घरात माझ्याशिवाय ऑप्शन नाही। तुला माझे पाय पकडून माझी माफी मागून मी म्हणेल तसं वागलं पाहिजे, तर आणि तरच तुला सक्सेस मिळेल इकडे। सावली अजून कशी नाही आली? कॉफी आणते बोलली होती। सारंग, मी पूलमध्ये पडले आणि भिजले। सो कोल्ड, आय थिंक मी आजारी पडणार आहे। कॅन यू हेल्प मी? जरा लांब थांब, तुझ्या खोलीत जा, टॉवेल घे आणि अंग पुसा दे, आणि आजारी पडलीस तर डॉक्टरकडे जा, बबलूला सांग। सारंग, असं का करतोयस तू? आल्यापासून बघते माझ्यापासून डिस्टन्स मेंटेन करतोयस। किती प्रेम करायचास माझ्यावर, आणि आता तूच मला अवॉइड करतोयस। सारंग, आपली पहिली भेट कशी विसरू शकतोस तू? मला माहिती आहे तू तुझं प्रेम नाही विसरलायस। यू विल एक्सेप्ट मी। लांब थांब जरा, माझं लग्न झालंय। लग्न कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेलं असलं तरीही मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत। खोलीत जास, मी तुझ्या खोलीत जा। तुझ्या खोलीत जा। ऐश्वर्या मॅडम, ऐश्वर्या मॅडम, मला कळलंय की या घरात राहायचंय तर तुमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही माझं। खूप लवकर कळलं तुला। मला जाणीव झालीये। रली, मग आता एक काम करायचं, माझे पाय धरून माझी माफी मागायची, मला रिक्वेस्ट करायची, एक्सेप्ट कर की तू मूर्ख आहेस। तसेही सारंगला तुझ्या प्रेमात पाडण्यात तुझं 0 क्रेडिट होतं। हे सगळं जगन्नाथने घडून आणलेलं त्याचीच कृपा होती तुझ्यावर। बट व्हेरी सॅड, आता तर जगन्नाथ पण नाहीये तुझ्यासोबत, पण तुला तर कोणाच्या सपोर्टची गरज लागणार, आय एम शुअर। आणि या घरात तुझी गुरु फक्त मीच होऊ शकते। मी नाही तर मेहेंदळे कुटुंब विसरून जा। तिलोत्तमा मेहेंदळे तुझी अजिबात हेल्प करणार नाही। तिला फक्त तिचा मुलगा सुखी हवाय। उद्या जर का तिच्या मुलाने हट्ट केला की बाबा मला ती मूर्ख मुलगी आवडते, ती त्या मूर्ख मुलीला एक्सेप्ट करणार। मग नाही, प्लीज, मला काही करून सारंगच्या आयुष्यात परत यायचंय। आणि मला माहिती आहे तुम्हीच काहीतरी करू शकता। तुम्ही सांगाल ते करेन मी। प्लीज। या घरात
तिलोत्तमा मेहंदळेचं वर्चस्व चालतं, पण तिच्यासोबत माझंही राज्य चालतं. पण अनफॉर्च्युनेटली एका राज्यावर 2 राण्या हुकूमत नाही करू शकत. आणि या घरात फक्त आणि फक्त माझं राज्य चालणार. तिलोत्तमा मेहंदळेला बाजूला व्हावं लागेल आणि माझ्या राज्यात माझी साथीदार असणार आहेस तू. काय करतेस? मी सारंग सरांसाठी कॉफी घेऊन जाते. ओ बघू. बघ, आजपासून ही कामं तू नाही करायची, ही कामं अस्मी करणार. तू घरातल्या कामांमध्ये सगदेवला हेल्प करायची. धुनी भांडी, फरशी पुसणं, घर क्लीन ठेवणं आणि नोकरांची किरकोळ कामं. आपण सारंग सरांची कामं अस्मी करणार. चल. गुड मॉर्निंग सारंग. कॉफी. छान दिसतोयस. काही नाही लागलंय तिकडे. मी आपलं कॉफी छान झाली आहे ना? सावलीने बनवलंय ना, छानच झाली असेल. येऊ मी? कॉफी बनवली तर मग घेऊन का नाही आली ती? ती सावली पण ना कधी कधी वेड्यासारखं वागते. सारंग सर बरोबर ना? जमली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.